जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुंबई आपली आहे, आपली आणि इकडे आवाजही मैं जब भी कहता हूँ कि जय हिंद जय महाराष्ट्र, तो जय हिंद पहले कहता हूँ, जय महाराष्ट्र बाद, क्योंकि मेरे लिए मेरा देश पहले है, राज्य बाद। जय हिंद जय महाराष्ट्र। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, हे एकच वाक्य आणि टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्या, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा। आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, त्यानिमित्त हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी सागर दुस्तर। बाळासाहेब ठाकरे हे एकच नाव बस झालं, हे उच्चारलं की काहीही सांगायची गरज नाही। त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांच्या डोळ्यासमोरून त्यांचा जीवनपट एखाद्या चित्रपटासारखा सरकून निघून जातो। बाळासाहेबांचा मराठी बाणा, हिंदू धर्म आणि महाराष्ट्राविषयीचं आलोट प्रेम ही त्यांच्या जीवनाची संजीवनी। ही संजीवनी घेऊनच त्यांनी राजकारण, समाजकारण, पत्रकारिता या सर्व क्षेत्रात मुक्त संचार केला। उरा जपलं ते फक्त दोनच शब्द, जय हिंद जय महाराष्ट्र। जय हिंद जय महाराष्ट्र। ते कधीही गोलमालाची भाषा करत नसत, त्यांच्या तोंडून निघालेला शब्द हा अंतिम असायचा। त्यांच्यावरती प्रेम करणारे कट्टर शिवसैनिक त्यांच्या एका शब्दावर जीव देण्यास तयार व्हायचे। बाळासाहेबांनी आपल्या शिवसैनिकांवरही अपाट प्रेम केलं, त्यांनी आपल्या शिवसैनिकांनाच मोठं केलं। जर का उदाहरण द्यायचं ठरलं तर दूधवाले, पेपर वाटप करणारे, पानटपरीवाले, भाजी विक्रेते, पावभाजीवाले अशांना तिकीट देऊन त्यांनी आमदार, खासदार, मंत्री केलं। त्यातीलच एक माजी मंत्री स्वर्गीय अनिल राठोड यांनी बाळासाहेब, शिवसेना, हिंदुत्ववाद म्हणजे काय, बाळासाहेब त्यांच्यासाठी काय होते, शिवसेना बाळासाहेब नसती तर ते काय करत असते। दुर्दैव म्हणजे आज हे दोन्ही हिंदुत्ववादी नेते आपल्यात नाही, परंतु त्यांच्या आठवणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या आहेत। ते आपण खास हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तुमच्यासाठी स्वर्गीय अनिल राठोड यांची 2012 मध्ये घेतलेली मुलाखत आपण पाहणार आहोत। म्हणजे शिवसेनेशी माझं नातं, बाळासाहेबांशी माझं नातं आपल्याला सांगितलं पाहिजे का 35-30 वर्षापासून बाळासाहेबाचे आमचे संबंध। बाळासाहेबाला आम्ही दैवतच मानतो, बाळासाहेबाला आम्ही गुरु मानतो, राजकीय गुरु मानतो, सामाजिक गुरु मानतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेबाचा आवडलेले विषय म्हणजे हिंदुत्व हा अत्यंत महत्त्वाचा विषय का जो मला स्वतःला खूप आवडलेला आहे। आपण पाहतोय का या देशामध्ये राम मंदिर पाडल्यानंतर कोणीच असं सांगत नव्हतं का हे कोणी पाडलं, कोणी त्याचं हे घ्यायला तयार नव्हतं, परंतु माननीय बाळासाहेब ठाकरे असे होते का त्यांनी सांगितलं का नाही, हे जी मशीद पाडलेली ती आमच्या शिवसैनिकांनीच पाडलेली। आपण पाहिलं तर सामन्यामध्ये किंवा बाळासाहेब जे बोलतात ते राजकारण बोलत नाही, त्यांच्यामध्ये असलेले एक राष्ट्रप्रेम, त्यांच्यामध्ये असलेलं एक हिंदुत्व हे सातत्याने ते बोलत असतात। पहा ना, दरवेळेला या देशामध्ये काही महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आली, असे विषय आले का ज्याच्यामध्ये कोणीच बोलत नाही, त्यावेळेला या ठिकाणी बोलतात ते फक्त बाळासाहेब ठाकरे। आणि त्याच्यामुळेच त्यांना फक्त बोललं जातं का या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये एकच टायगर आहे आणि तो टायगर म्हणजे बाळासाहेब ठाकरे। मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर नगर शहरामध्ये मी पावभाजी आणि ज्यूसचा व्यवसाय करत होतो। तर म्हणजे पावभाजी आणि ज्यूसचा व्यवसाय करणाऱ्याला शिवसेनाच फक्त आमदारकीचं तिकीट देऊ शकते, दुसरं कोणताही पक्ष याला तिकीट देऊ शकत नाही। आणि म्हणून ते सांगितलं का शिवसेनेमध्ये सर्वसामान्य तरुण उतरली आणि ती कुठल्या कुठं गेलेली आपण आज पाहतो। त्याच्यामध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये जे तरुण आलेले किंवा जे आमदार मी पाहिलेले ते आमदार अत्यंत सर्वसामान्य होते, म्हणजे त्यांच्या पाठीमागे कोणताच इतिहास नव्हता।
अशीच लोक शिवसेनेमध्ये निवडून आले आणि कुठल्या कुठं राजकारणामध्ये गेले. बाळासाहेबांचे आशीर्वाद हे सगळं आठवायचं, हे सगळं शब्दामध्ये सांगायचं म्हणजे खूप मोठा याला प्रयत्न करावा लागेल. शिवसेना जर नसती तर राजकारणामध्ये माझा प्रवेशच अशक्य होता. खरं म्हणजे शिवसेनेमुळं मी आमदार झालो, शिवसेनेमुळं मी मंत्री झालो, शिवसेनेमुळं मी शिवसेनेचा उपनेता झालो. हे सगळं पुण्याई कोणाची असेल तर ती शिवसेनेची आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई. मी अत्यंत सर्वसामान्य या नगर शहराचा तरुण होतो. नगर शहरामध्ये समाजकारण आणि हिंदुत्व या ठिकाणी मी करत होतो. परंतु शिवसेना या नगर शहरामध्ये आली आणि नगर शहर प्रमुख मला पद शिवसेनेने दिलं. त्याच्यामध्ये नगर शहराचा इतिहास आणि लोकांना संरक्षण देण्याचं काम या नगर शहरामध्ये मी जपलेलं आहे. मी पूर्वी सांगितलं होतं का शिवसेना नसती तर मी आमदार सुद्धा झालो नसतो. सर्वसामान्य जसा नागरिक असतो तसाच राहिला असतो. दुसऱ्या पक्षामध्ये अशक्य आहे, कारण दुसऱ्या पक्षामध्ये आमदारकी देणं याचा अर्थ तो फार मोठा पैसेवाला असणं किंवा पाठीमागं त्याची काहीतरी एक परंपरा असली पाहिजे, त्याचे आई वडील कुठंतरी राजकारणामध्ये असले पाहिजे. परंतु या संदर्भामध्ये माझी परिस्थिती अत्यंत वेगळी होती का माझे कुटुंबातले कोणी राजकारणामध्ये नसताना कोणतीही निवडणूक न लढवताना डायरेक्ट मी शिवसेनेची आमदारकी लढवली आणि ते आमदारकीचं तिकीट आम्हाला दिलं. हे सगळ्यात मोठं काम या शिवसेनेच्या माध्यमातून झालेलं आणि पहिल्याच वेळेला मी आमदार झालो आणि सलग 5 वेळेला या ठिकाणी मी आता आमदार आहे. साहेबाबद्दल अशा खूप आठवणी मी बोलू शकतो, कारण 35 वर्ष झालं 5दा शिवसेना फुटली, परंतु मी शिवसेनेशी कधीच गद्दारी केली नाही किंवा फुटलो नाही. तर साहेबाच्या अनेक आठवणी. मी जेव्हा मंत्री होतो, मंत्री असताना साहेब आम्हाला दरवेळेला सांगायचे का बाबा भैया असं काहीतरी एक काम कर का ज्याच्यामुळं या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं नाव राहील. आणि साहेबांनीच आम्हाला सांगितलं की तू ज्या खात्याचा मंत्री आहे ते 5 वस्तूचे दर तू स्थिर ठेवले पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही ते 5 वस्तूचे दर स्थिर ठेवले आणि त्याचं श्रेय शिवसेनेकडे जातं, माननीय बाळासाहेबांकडे जातं. बाळासाहेबांकडे तुम्ही केव्हाही गेला तर अत्यंत घरासारखं मुलासारखं प्रेम, प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन, प्रत्येक गोष्ट समजावून सांगणे, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणं, म्हणजे अशी व्यक्ती खरं म्हणजे मी राजकारणामध्ये समाजामध्ये नाही तर माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा मी पाहिली नाही. आणि म्हणून बाळासाहेबाबद्दल नितांत प्रेम आहे आणि म्हणून मी शिवसेना ही मनापासून या ठिकाणी मी शिवसेनेचं काम करतो. या नगर शहरामध्ये आपण जर पाहिलं असेल तर नगर शहराची 25 वर्षाची परिस्थिती सुद्धा अत्यंत वेगळी होती का 25 वर्षामध्ये केव्हाही दंगली व्हायच्या, परंतु 25 वर्षापासून नगर शहरामध्ये एक सुद्धा दंगल झाली नाही. हे श्रेय सुद्धा माननीय बाळासाहेब ठाकरे यांचंच आहे. नाही साहेबाबद्दल कोणी बी काय बोललं तर त्याचा राग हा जो पक्का शिवसैनिक त्याला येणारच. आणि त्या विधानसभेमध्ये सांगितल्यानंतर आम्हाला राग आला आणि आम्ही ते काचा बिचा फोडल्या. त्याच्यामध्ये आम्हाला निलंबन झालं होतं. परंतु निलंबन झालं तरी जे आमचे दैवत आहे त्याला कोणी काय बोललं तर ते आम्ही कधीच खपून घेणार. बाळासाहेब जर नसते तर मी एक सामान्य नागरिक असतो किंवा सामान्य तरुण असतो, एक पोट भरणारा नागरिक असतो, याच्याशिवाय काहीच नसतं. त्यावेळेस हिंदुवादी नेता होणे सोपं नव्हतं. त्यावेळेस अनेक केसेस या नेत्यांवरती झाल्या. बाळासाहेबांनी आपल्या या सच्च्या शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं नव्हतं. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वर्गीय अनिल भाई राठोड. एक पावभाजीवाला ते राज्याचा राज्यमंत्री असा थक्का करणारा त्यांचा प्रवास, असे अनेक नेते साहेबांनी घडवले. बाळासाहेबांवरती सिनेमा आला, त्यांच्या अनेक मुलाखती गाजल्या, त्यांची भाषणे ऐकणं म्हणजे पर्वणी असायची. लाखोचा जनसमुदाय त्यांची येण्याची वाट पाहत असे. त्यांची एक सभा झाली की तिथली आमदारकी सीट फिक्स असायची, असं गणित असायचं.
असं व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती, त्यानिमित्त नगर संघर्ष न्यूज परिवारातर्फे त्रिवार अभिवादन.